सर्वांचं या चॅनलवरती मनःपूर्वक स्वागत. तर जसं की तुम्ही थंबनेल बघितलाच असेल, आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडे. तर सगळ्यात आधी कोथिंबीर जी आहे ती छान आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण चिरून याला धुवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता किती याच्यामध्ये माती आहे, त्याच्यामुळं फार स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर इथे मी मिरच्या बारीक केलेल्या आहेत, लाल मिरच्या, आणि टाकलेले आहेत थोडे पांढरे तीळ. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि हळद, आणि आपण याला एकजीव करून घेणार आहोत. आपल्याला बेसन जे आहे जसं जसं लागेल तसं आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. असं फिक्स प्रमाण आपण सांगू शकत नाही, कारण कोथिंबीरीची गड्डी कधी छोटी बांधलेली असते, कधी मोठी बांधलेली असते. तर हे पीठ मळायच्या आधी तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता, कारण हे खूपच जास्त चिकट होतं. आणि हे पीठ मळायच्या आधी किंवा हे एकजीव करायच्या आधी आपण याच्यामध्ये पाणी अजिबात टाकणार नाही आहोत, कारण कोथिंबीरीला पाणी सुटत राहतं आणि ती पूर्णपणे ड्राय होत नाही. तर जसं जसं लागेल तसं आपण याच्यामध्ये बेसन पीठ जे आहे ते ॲड करत राहणार आहोत. आणि एकदा का हे पूर्णपणे एकजीव झालं की आपण जी आपली परात आहे ती व्यवस्थित थोडीशी स्वच्छ करून घ्यायची आहे, कारण आपल्याला तिथेच त्याच्या ज्या आहेत ते मोठ्या अशा आपण लोळवट्या म्हणू शकतो, त्या आपल्याला बनवायच्या आहेत. तर आमच्या घरात थोडंसं तिखट जास्त लागतं, त्या कारणाने मी याच्यामध्ये जरा जास्त तिखट ॲड केलेलं आहे. कारण या कोथिंबीर वड्या ज्या व्यक्तीसाठी बनत आहेत त्या व्यक्तीला तिखट लागतं थोडंसं जास्त. सो तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये तिखट आणि मीठ कमी जास्त करूच शकता. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या लोळवट्या बनवून घेऊ शकता. आणि मी या सगळ्या एकसारख्याच बऱ्यापैकी बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हीसुद्धा अशाच एक समान प्रकारे बनवू शकता, कारण जर या जास्त मोठ्या किंवा जास्त जर जाड झाल्या तर त्या आतपर्यंत शिजणार नाहीत. शक्यतो याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि मी आता इथे पाणी ठेवून, जे इडलीचा आपला कुकर म्हणतो तो गरम करायला पाणी ठेवलेलं आहे, कारण थोडंसं प्रीहीट केलेलं कधीही बरं. किंवा तुम्ही डायरेक्टही ठेवू शकता. माझ्याकडे प्रॉपर स्टीमर नसल्यामुळे मी हे केलेलं आहे. तुमच्याकडे प्रॉपर स्टीमर असेल तर तुम्ही नक्कीच त्याचा उपयोग करू शकता. तर मी जे इडलीचं भांडं आहे त्याला थोडंसं, इडलीच्या पात्राला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे हे खाली चिकटणार नाही आणि इझिली बाहेर काढता येईल. तर अशा पद्धतीने मी ते ठेवून व्यवस्थित उकडून घेतलेलं आहे. आणि कोथिंबीर वड्या या पावसाळ्यात जेव्हा कोथिंबीर जास्त प्रमाणात बाजारात येते त्यावेळेस बनवल्या गेल्याच पाहिजेत. आणि कोथिंबीरीच्या वड्या शक्यतो आपण कच्चा खायचा प्रयत्न करायचा आहे, कारण बऱ्याच लोकांना त्या तेलात तळलेल्या आवडतात. अशाच आणखीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. तर इथे आपल्या वड्या बनवून तयार आहेत.